स्वातंत्र्य सेनानी आणि आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांचा आजपासून 150व्या जयंतीचा शताब्दी समारोह। देदियापाडा इथं गौरव दिवस कार्यक्रमासाठी पंतप्रधानांची उपस्थिती। महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आदिवासी समाजाने केलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार। बिहारमध्ये सामाजिक न्याय आणि सुशासनाचा विजय, खोट्याचा कायम पराभव होतो आणि जनतेचा विश्वास जिंकतो, हे या निकालांनी पुन्हा सिद्ध केलं, पंतप्रधान। स्वामित्व हक्क अर्थात पेटंट करता पुढाकार घेणारा भारत ठरला 6वा मोठा देश। वैश्विक नाविन्य निर्देशांकामध्ये 81 वरून 38व्या स्थानावर झेप। श्रीनगरमधल्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री झालेल्या स्फोटात 9 जण ठार तर किमान 20हून अधिक जखमी। संपूर्ण जगाच्या कल्याणाकरता करण्यात येणाऱ्या सुधारणांसाठी पुढाकार घेण्यास भारत इच्छुक असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिल्लीत महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान। आभाळमाया या कविता संग्रहासाठी ज्येष्ठ बालसाहित्यिक आणि कवी डॉक्टर सुरेश सावंत यंदाच्या साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कारानं सन्मानित। जपान मास्टर्स स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याची उपांत्य फेरीत धडक। जपानच्या केंता निशिमोटो याच्यासोबत आज होणार सामना। आणि कोलकाता इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात भारताची दक्षिण आफ्रिकेवर आघाडी।